जितक्या जास्त प्रमाणात आवश्यकता असेल तितकं नायट्रोजन पिकांना चांगल्या प्रकारे उपलब्ध होतं. अर्थातच जमिनीतील कार्बनचं प्रमाण कमीत कमी 1% ते 1.5% असणं आवश्यक आहे. तसंच पिकं आणि माती परीक्षणानुसारही त्याची मात्रा ठरवता येते. आता शेतकरी काय करतो? नायट्रोजन टाकून सुद्धा नायट्रोजनची कमतरता दिसून आल्यावर पुन्हा नायट्रोजन आणून शेतात टाकतो. खरं तर शेतात कार्बनच्या कमतरतेमुळं पिकात नायट्रोजनची कमतरता आली आहे. आता जमिनीत जर कुठेही तत्व जसं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॉपर, झिंक आणि सल्फर या व्यतिरिक्त कुठलंही तत्व कमी असेल तर आपण बाजारातून विकत आणून टाकू शकतो. पण कार्बनची कमतरता असेल तर तो बाजारात विकत मिळतो का? नाही. कार्बन जमिनीत उपलब्ध करण्याचा एकच मार्ग शेणखत किंवा कंपोस्ट खत हा आहे. शेणखत किंवा कंपोस्ट खत काय आहे हे मोठ्या पातळीवर सततचं विघटन आहे. जेव्हा शेतकरी हे सगळं शेतात टाकतो मग जीवाणू त्यावर प्रक्रिया करून या खताचा सूक्ष्म पातळीवर विघटन करून त्याच्या आतमध्ये जी तत्त्व असतात ती काढून पिकांपर्यंत पोचल्यानंतर जो भाग उरतो तो कार्बन असतो. याचा अर्थ हा की जमिनीमध्ये कार्बन उपलब्ध करण्याचे सर्वात महत्त्वाचं काम जीवाणूंच्या याच माध्यमातून होतं. आता पिकांच्या वाढीसाठी हार्मोन्सची आवश्यकता असते. रोपांना फुलावर येण्यासाठी आणि फुलाला फळांमध्ये बदलण्यासाठी सुद्धा हार्मोन्सची आवश्यकता असते. हे हार्मोन्स तयार करण्याचं काम सुद्धा जीवाणूच करतात. आता रोपाला वेगवेगळ्या आजारांपासून कीटकांपासून बचाव करण्यासाठी स्वतःमध्ये औषधं तयार करायची असतात. पिकांमध्ये ही जी काही ताकद आहे ती जीवाणूंच्या माध्यमातूनच तयार होते. आता पहिल्यापासून बघितलं तर बी उगवण्याचं काम आपण जी खतं टाकतो ती स्वतःकडे साठवून पिकांपर्यंत पोचवण्याचं काम, तसंच तत्वांना दुसऱ्या स्वरूपात बदलून पिकांपर्यंत पोचवण्याचं काम, तसंच कार्बन जमिनीत उपलब्ध करण्याचं काम, जोडीनं हार्मोन्स बनवण्याचं काम आणि औषधं तयार करण्याचं काम ही सर्व महत्त्वपूर्ण कामं या जीवाणूंच्या माध्यमातून या जमिनीच्या जैविक गुणांच्या माध्यमातून होतात. तर मला आता सांगा, आजपर्यंत शेतकऱ्यानं या जैविक भागावर किती काम केले? तर आज आपण शेतामध्ये फक्त इंजेक्शनवर काम करतो, म्हणजेच रासायनिक भागावर काम करतोय. जमिनीचा जिवंतपणा जागृत ठेवण्यासाठी आपण काहीच काम केलं नाही. मग आमच्या सनेज कंपनीनं काय केलं? त्यांना ही गोष्ट पक्की माहिती आहे की एक जीवाणू सगळं काम तर करत नाहीत. वेगळ्या कामांसाठी वेगवेगळे जीवाणू आहेत. तर सनेजनं काय केलं? जमिनीत फायदा करणारे जेवढे पण जीवाणू असतात ते सर्व जीवाणू शोधून काढले आणि त्या जीवाणूंची संख्या जमिनीत कशी वाढवता येईल, तसंच त्यांना काम करण्यासाठीचं वातावरण कसं तयार करता येईल यावर प्रयोगशाळेत संशोधन करून सॉइल केअर, सनगार्ड, सन मॅजिक, सनस्टिक, सनबूस्ट हे तंत्रज्ञान विकसित केलं. हे तंत्रज्ञान आपण आपल्या शेतीमध्ये वापरलं तर कसदार पीक यायला मदत होते. तसंच जमिनीतील जीवाणूंची संख्या करोडोंच्या पटीनं वाढत जाते. तसंच त्यांना काम करण्यासाठीचं पूरक वातावरण तयार होतं. त्यामुळं तुमच्या त्या जमिनीची ताकद वाढते आणि जमिनीमध्ये जीवाणूंच्या माध्यमातून होणारी सर्व कामं वेगानं सुरू होतात. माझ्या अनुभवानुसार ते पीक तुमच्या संपूर्ण भागात नंबर 1चं पीक असेल. तसंच तुमच्या जमिनीची उत्पादन क्षमता सुद्धा वाढेल. मी शेतकऱ्याला एक गोष्ट नेहमी सांगतो की पहा, तुमचं अर्ध आयुष्य गेलं कोणतं खत चांगलं आहे, कोणतं बी चांगलं आहे हे शोधण्यात, आणि आज पण तुम्ही तेच शोधत आहात. पण काही महिने जर तुम्ही आम्ही सांगतो तसं केलं तर माझा दावा आहे की त्यानंतर तुमचा शोध संपेल. आम्ही तुम्हाला पूर्ण शेतात नाही टाकायला सांगत. तुम्हाला जेवढं वाटेल तेवढंच टाका आणि बघा, जर तुमच्या जमिनीत बदल झाला तर तुम्हाला दुसऱ्याच्या विश्वासाची गरज नाही. हे घेऊन तुमचं संपूर्ण शेत, संपूर्ण जीवन कसं चांगल्या प्रकारे समृद्ध करता येईल ते तुम्ही ठरवू शकता. कारण जगात काय होतंय
यापेक्षा आपल्या शेतात काय होतंय ते जास्त महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आमचे जे कोणी सनेज सहकारी तुमच्याकडे येतात त्यांच्याकडून पिकानुसार आमची सनेज टेक्नॉलॉजी कोणत्या प्रकारे वापरायची याची पूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता. आमच्या या कार्यक्रमाला आपण लक्षपूर्वक उपस्थित राहिल्याबद्दल, आपला वेळ दिल्याबद्दल सर्व शेतकरी बंधूंना सनेजकडून खूप खूप